मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. जीवा आणि नंदिनी बोलत असतात. जीवा हा नंदिनीला म्हणत असतो की तुला जर पैशांची गरज असली तर तू हक्काने माझ्याकडे मागत जा. लग्नानंतर तुझी सगळी जबाबदारी माझी झाली आहे. त्यावर नंदिनी आता जीवाला म्हणून जाते की तुम्ही कुठून द्याल मला पैसे. नंदिनीला म्हणायचं असतं की तुम्ही तर जॉब करत नाही, तुम्ही घरीच असतात, मग तुम्ही कसे काय देणार मला पैसे, असं नंदिनी जीवाला विचारते. जीवा हा नंदिनीकडे बघतच असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की सॉरी जीवा, नाही म्हणजे काय झालंय ना, मी जेव्हापासून आली आहे घरी मी तुम्हाला असं कामावर जाताना बघितलंच नाहीये, म्हणून मी बोलले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नंदिनी काही खोटं बोललेली नसते, नंदिनी जे बघत असते तेच बोललेली असते, त्यामुळे जीवाला काही वाटत नाही. जीवा म्हणतो की हो बरोबर आहे तुझं, आधी जायचो ऑफिसला, आता नाही जात. तेवढ्यातच आता काव्य सुद्धा हॉलमध्ये आलेली असते आणि काव्य बघत असते की जीवा आणि नंदिनी ताई एकमेकांसोबतच बोलताय. नंदिनी जीवाला म्हणते की जीवा, पण तुम्ही आता का नाही जात ऑफिसला, नाही म्हणजे ऑफिसला न जाण्यासाठी काही झालंय का. नंदिनी आता जीवाला स्पष्टपणेच म्हणत असते की म्हणजे मला ना प्रश्न पडतो की जर तुम्हाला पैसे हवे असतील खर्चण्यासाठी तेव्हा तुम्ही काय करत असाल. तेव्हा आता जीवाला त्याच्या आधीच्या घडलेल्या गोष्टी आठवत असतात की जेव्हा त्याला पैसे हवे असतात तेव्हा तो पार्थच्या वॉलेटमधून पैसे काढून घ्यायचा. त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. जीवाने कधी जबाबदारीने काम करायचा विचारच केलेला नसतो हे त्याला माहिती असतं. तेव्हा नंदिनीही त्याला म्हणते की जीवा, खरं तर आय एम सॉरी, तुम्ही प्लीज वाईट वाटून नका घेऊ, परंतु जेवढं मला माहिती आहे त्यावरतूनच मी बोलले. तू जर मला काही गोष्टी माहीत नसतील आणि तरीही मी तुम्हाला काही गोष्टी विचारत असेल तर प्लीज मला माफ करा, परंतु माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे काही असेल ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करत जा. त्यावरती जीवा म्हणत असतो की हो, तरी पण तुला हवे असतील ना पैसे कधी तर माझ्याकडेच मागत जा. तुला काय हवंय नकोय आणि जे तुझ्याकडे नाहीये ते पुरवणं आता ती लग्नानंतर माझीच जबाबदारी आहे. जीवाने निर्भीडपणे नंदिनीची जबाबदारी घेतलेली असते आणि हे तिला बोलवूनही दाखवत असतो आणि हे सगळं नंदिनी सोबतच काव्य सुद्धा ऐकत असते. काव्याला हे सगळं ऐकून खूप त्रास होत असतो की जीवा एवढं निर्भीडपणे कसं काय बोलू शकतो की नंदिनी ताई त्याची जबाबदारी आहे म्हणून, म्हणजे याचा अर्थ त्यांनी ह्या लग्नाचा आनंदाने स्वीकार केलाय. तर नंदिनीला खूप छान वाटलेलं असतं की तिचा नवरा काय हवंय नकोय याची हे जाणून घेतोय. हे सगळं नंदिनीला आवडलेलं असतं आणि जेव्हा जीवा तिथून निघालेला असतो तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की जीवा थँक्यू. नंदिनी म्हणत असते की नाही म्हणजे तुम्ही एवढा हक्काने बोललात हेच खूप आहे माझ्यासाठी, हे बोललात मला खूप छान वाटलं आणि ज्या दिवशी तुम्ही ऑफिस जॉईन कराल त्या दिवशी हक्काने तुमच्याकडून मला जे हवं ते मी मागूनच घेईल. तर हे सगळं बोलणं काव्याही ऐकत असते, तिला खूप राग येत असतो. हे दोघं किती छान बोलायला लागले हे सगळं काव्याला बघून खूप राग येत असतो. तर जीवालाही आता त्याची जबाबदारी ही कळायला लागलेली असते. तरी आपली स्वतःची कंपनी असली तरी आपण कधी काम करण्याचा विचारच केला नसतो असं जीवा विचार करत असतो, परंतु आता नंदिनीसाठी त्याच्या बायकोसाठी त्याला कमवणं भाग असतं, त्यामुळे आता जीवा पण ऑफिस जॉईन करणार असतो. तर इकडे रम्या आता ऑफिससाठी रेडी होत असते. छानपैकी ती रेडी झालेली असते, ती स्वतःलाच आरशात बघून खूप आनंदी होत असते. तर इकडे आता काव्या ही घाईघाईतच बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यातच आता वसू आत्या मागून येते आणि तिला विचारते की काय ग, कुठे निघालीस. तेव्हा काव्य आता हळूच म्हणते की आली काळी मांजर. वसू आत्या तिला विचारत असते की काव्य अगं कुठे निघालीस, बाहेर जाताना असं घरातल्यांना सांगून जाण्याची पद्धत वगैरे आहे की नाही. तेव्हा आता काव्या म्हणते की बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारून टोकू नये, साधी पद्धत नाही आहे का तुमच्याकडे, असं काव्याही आता मोठ्या आवाजात वसू आत्यासोबत बोलत असते. व वसू आत्या म्हणत असते की रीतीभाती ना तू मला शिकवू नकोस, तुझ्यापेक्षा ना कमीत कमी 25 पावसाळे मी जास्त बघितलेत. काव्याही कमी नसते. काव्य म्हणते की परंतु त्यातल्या एकही पावसाळ्यात तुम्ही भिजलाच नसाल. तेव्हा आता वसू आत्या जोरात काव्यावरती ओरडते. काव्याला म्हणत असते की हे बघ काव्या, काय केलंय काय नाही केलंय हे काही मोजत बसू नकोस, तू पेक्षा तू काय करत नाहीयेस ना हे तू बघ. त्या काव्याला ओरडत असते आणि म्हणत असते की हा बिचारा पार्थ. आता पार्थही तिथे आलेला असतो. वसू आत्या म्हणत असते की हा बिचारा पार्थ केव्हापासून तुझी वाट बघतोय, तुला या गोष्टीचं काही गांभीर्यच नाहीये, तुला माणसांची ना अजिबात किंमतच नाहीये.
ह्या दोघींचा एवढा आवाज होत असतो तेव्हा आता मानिनी पण तिथे आलेली असते आणि मानिनी म्हणत असते की काय 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 झालंय काय नक्की. तेव्हा वसुआत्या आता सांगत असते की अगं ही तुझी सून ताड आणि बॅग घेतली निघाली बाहेर. बाहेर जाताना कुठे चाललीये, कशासाठी चाललीये हे सांगण्याचं तिला काही भानच नाही. त्या आता लगेच संस्कारांवरती आलेली असते आणि म्हणत असते की हिला ना हिच्या आईवडिलांनी काही संस्कारच केलेले नाहीयेत. बाहेर जाताना सांगायची पद्धत असते की नाही घरातल्यांना, आणि म्हणत असते की तू मानिनी तू तरी तुझ्या सुनेवरती चांगले संस्कार कर ना. मला खूप राग येत असतो परंतु काव्य जरा शांत राहिलेली असते. स्वात्या म्हणत असते की मानिनी तू पण या घरात आली तेव्हापासून तुला माहिती आहे ना, सगळ्या काही गोष्टी तुला माहिती आहे ना. मानिनी समजावत असते की हो ताई तुमचं बरोबर आहे. तेव्हा काव्य आता वसुआत्याला बोलायला जाते की तुमचा प्रॉब्लेम काय हो नक्की. काव्या म्हणत असते की तुमचं बरोबर आहे की मानिनी काकू सांगून जायच्या, नंदिनी ताई पण सांगून जाते, परंतु मी सांगून जाणार नाही, असं काव्याने आता एकदम स्पष्टपणे वसुआत्याला उत्तर दिलेलं असतं. वसुआत्या आता डोळे मोठे करूनच काव्याकडे बघत असते. काव्या पुढे म्हणत असते की मी काव्य आहे, मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी सांगून जाणार नाही. मी कुठे चाललीये, कशासाठी चाललीये याने तुम्हाला काय फरक पडतो. तेव्हा वसुआत्या म्हणत असते की फरक पडतो, कारण तू आता बाहेर जाऊन अभ्यासच करतीये की बाहेर जाऊन टवाळक्या मारायला चाललीये हे आम्हाला काय माहिती. पार्थमध्ये पडतो आणि पार्थने आता पूर्णपणे काव्याची साईड घेतलेली असते आणि तो म्हणत असतो की त्या फक्त अभ्यासालाच जातात. वसुआत्याला सांगत असतो की मी सांगितलंय काव्याला UPSC वरती फोकस करायला, नाही त्यांचं ते तू का अडवतीस त्यांना. काव्या ते पार्थकडे वळून बघत असते कारण पार्थने साईड घेतलेली असते. त्या आता पार्थला म्हणत असते की पार्थ अरे मी कशाला अडवू तिला, परंतु माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर ती बाहेर चालली आहे तर तिने सांगून जावं सगळ्यांना. पार्थ आता उत्तर देतो की कशाला तुम्हाला माहिती पाहिजे, काव्या कुठे जातात, काय करतात, कशासाठी जातात हे सगळं मला माहिती असतं, की तू नको मधी पडूस, आमचं आम्ही बघू. तिला पण पार्थचं हे बोलणं पटलेलं असतं कारण वसुआत्या त्यांच्यामध्ये इंटरफेअर करणार ही गोष्ट कोणाला आवडतच नसते. त्यामुळे आता वसुआत्याला मिरच्या झोंबतात. वसुआत्या लगेच मानिनीला म्हणत असते की बघितलंस ना मानिनी, आजकालच्या मुलांना काहीही बोलायची विचारायची सोयच नाहीये. आता हा पार्थ आला लगेच बायकोच्या मागे सेनापती घेऊन उभे. तिची बाजू घेतली म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांनी काही विचारायचंच नाही. वसुआत्या फारच आता कांगावा करत असते. एकदम छोटीशी गोष्ट असते परंतु खूप मोठी गोष्ट करून ठेवलेली असते आणि म्हणत असते की अरे ही तुझी बायको आली अशी तरा आणि चालली होती बॅग घेऊन लगेच बाहेर, परंतु माझी रम्या अशी वागली नसती बरं का. माझ्या रम्याने एकदम संस्काराने आधी मानिनीचा आशीर्वाद घेतला असता मग बाहेर पडली असती. आणि काव्याकडे बघून आता वसुआत्या म्हणत असते की याला म्हणतात संस्कार. काव्या आता वसुआत्याला काहीच प्रतिउत्तर करत नाही आणि ती शांतपणे आता मानिनी जवळ जाते आणि म्हणते की मानिनी काकू पाया पडते, आशीर्वाद द्या. असं म्हणून काव्या आता मानिनीच्या पाया पडते. मानिनीला खूप छान वाटतं, मानिनी तिला छान आशीर्वाद देते. काव्याने आता मानिनीच्या शांतपणे पाया पडलेल्या असतात आणि काव्या आता वसुआत्याकडे पूर्ण रागाने बघत असते आणि अशी दाखवते की जोरात धावून जातीये. काव्या आता वसुआत्याच्या जवळ उभी राहिलेली असते. तेव्हा मात्र वसुआत्या घाबरतेच कारण वसुआत्याला वाटतं की काव्या माझ्यावर धावूनच येते की काय. काव्या आता वसुआत्याला उत्तर देते की संस्कार माझ्यावरती पण केले बरं का आत्याबाई, परंतु ते कोणासमोर आणि केव्हा दाखवायचे हे मी ठरवते, कळलं का आत्याबाई. वसुआत्या आता पूर्णपणे शांत झालेली असते आणि तिला राग तर आलेला असतो परंतु काव्यासमोर आता काहीच बोलत नाही. काव्या पुढे म्हणत असते की तुमचाही आशीर्वाद घेते, मला आशीर्वाद द्या. असं म्हणत आता काव्या वसुआत्याच्या पण पाया पडते. आता वसुआत्या आधी आशीर्वाद देत नसते परंतु जेव्हा काव्या परत एक रागाचा लूक दाखवते तेव्हा आता वसुआत्या घाबरूनच काव्याला आशीर्वादही देते. तेव्हा आता काव्या म्हणत असते की आत्ता वाकले आत्याबाई परंतु मी मोडणार नाही. काव्याला असं म्हणायचं असतं की मी वाकेल परंतु मी मोडणार कधीच नाही. कुठे जातीये, कशासाठी जातीये हे तर मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, असं आता काव्या स्पष्टपणे वसुआत्याला म्हटलेली असते. काव्य एकदम जशाच तशी असते हे सगळं पार्थ आणि मानिनीला पटत असतं. हे दोघंही मधी पडत नसतात कारण त्यांना माहिती असतं की वसुआत्याशी असंच वागलं पाहिजे. त्यामुळेच पार्थही काव्याची बाजू घेत असतो आणि मानिनीही काहीच म्हणत नसते. वसुआत्याला आता काव्या
गेल असं बोललेली असते की मी कुठे जातीये, कशासाठी जातीये, तुम्हाला कधीच सांगणार नाही. त्यामुळे आता वसू आत्या जोरातच काव्यावर पुन्हा चिडते. तेव्हा आता पार्थ मध्ये येतो. तो वसू आत्याला म्हणत असतो की आत्या, यापुढे त्यांना काय करायचंय, कसं करायचं या त्या ठरवतील. लग्नानंतर मुलीचं स्वातंत्र्य, शिक्षण यावरती आपण का बंधनं घालावी? बंधनं वगैरे घालायचीत मला काही पटत नाही. काव्या माझी बायको आहे, काव्या मला सांगून जाते आणि बाकीच्यांना काही सांगायची गरज नाही, असं आता पार्थ काव्याकडे बघून म्हणत असतो. तो आता वसू आत्याला म्हणत असतो की संसार आमच्या दोघांचा आहे, तर आम्हाला ठरवू देत आम्ही काय करायचं ते. यातही आमचं ठरलंय की काव्यानी काय करायचंय हा त्यांचा निर्णय. त्यांच्या निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. पुढे म्हणत असतो की मुख्य म्हणजे माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं पार्थ काव्याकडे बघून म्हणत असतो. काव्याला दिसत असतं की पार्थ एक नवरा म्हणून किती योग्य आहेत, किती परफेक्ट आहेत. त्यांनी आता बायकोसाठी स्टँड घेतला. काव्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात, पटत असतात. मानिनीला पण हे सगळं आवडलेलं असतं, कारण तिलाही वाटत असतं की नवरा बायकोने एकत्रितच राहिला पाहिजे आणि पार्थ असा आहे की तो काव्याला नेहमीच सांभाळून घेईल. ही गोष्ट मानिनीला सुद्धा आवडलेली असते. तर वसू आत्याला पूर्ण राग आलेला असतो, कारण तिचा खूप अपमान झालेला असतो. त्यामुळे आता वसू आत्या रागानेच तिथून निघून जाते. मानिनीही तिथून निघून जाते. तेव्हा आता काव्या ही पार्थकडेच बघत असते. खरं तर आता तिला खूप छान वाटलेलं असतं, परंतु काव्या खूप हट्टी असते. तिला पार्थला थँक्यू म्हणायचं असतं, परंतु ती काही बोलणार नसते. तेव्हा आता पार्थच म्हणतो की वेलकम. तेव्हा आता काव्य म्हणते की म्हणजे काय? तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला समजलं, तुम्ही मला मनातून थँक्यू बोललात ना. तेव्हा आता काव्या नाक तोंड गोळा करून तिथून निघून जाते. एकदम तावा जोरजोरात आता काव्या तिथून निघून गेलेली असते. काव्या पुढे तर पार्थ मागून म्हणत असतो की काव्या मी सोडू का तुम्हाला? मी सोडतो ना. तेव्हा काव्या म्हणते की काही गरज नाहीये, माझी मी जाईल, असं म्हणत काव्या आता तिथून निघून जाते. तर मागे आता पार्थ मात्र हसत असतो, कारण त्याला माहीत असतं की काव्य किती चिडकू आहे. तर काव्य आता पायीच चाललेली असते आणि ती चालत असते. तेव्हा ती विचार करत असते सगळ्या गोष्टींचा. कशा प्रकारे जीवा आता नंदिनीताई समोर सगळं काही एक्सेप्ट करायला लागलाय. त्याने तिला मनोमन त्याची बायको मानून ठेवलेलं आहे. तिची सगळी जबाबदारी आता जीवाने घेतली आहे. हे सगळं काव्याला आठवत असतं आणि काव्या आता पार्थचा पण विचार करत असते की पार्थ कसं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतात. सगळी गोष्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे होते आणि या सगळ्या ह्या गोष्टीमुळे मी ह्या लग्नामध्ये अडकून तर नाही राहणार ना, याचा विचार काव्या करत असते. आता पार्थ पण ऑफिसला निघालेला असतो. मानिनी त्याला टिफिनचं सांगत असते. तेवढ्यातच आता वसू आणि रम्या तिथे आलेले असतात. रम्या ही तयार होऊन आलेली असते आणि ती पण ऑफिसला निघालेली असते आणि ती म्हणत असते की आई मी पण येते हा. तेव्हा आता वसू आत्या म्हणत असते की काय ग रम्या, निघालीस? रम्या म्हणते की हो, आणि आज ना मला चांगलं विश कर, कारण आज आमचं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. आय होप ते चांगलं हो. तर ते आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि ते प्रेझेंटेशन छानच झालं पाहिजे. तेव्हा आता वसू आत्या लगेच कल्पनाला आवाज देते आणि म्हणते की दही साखर घेऊन ये ग कल्पना. तेव्हा आता कल्पना जेव्हा दही साखर देते तेव्हा वसू आत्या आता रम्याला ते दही साखर देत असते. रम्या म्हणत असते की अगं आई मला हे दही नाही आवडत ना. तेव्हा वसू आत्या म्हणत असते की काही नाही ग बाळा, खायचं चांगलं असतं, महत्त्वाच्या कामाला चालली आहेस ना, मग दही साखर खावंच. त्यामुळे आता रम्या ते दही साखर घेते. मानिनी आणि पार्थ बघत असतात. मानिनी बघत असते की किती कौतुक चाललंय. वसू आत्या आता रम्याला चांगली विश करत असते की तुझं काम आज छानच होईल, असं होईल आजचं प्रेझेंटेशन, असं म्हणत आता तिथून निघत असते. तेव्हा आता पार्थ त्याला म्हणत असतो की अरे वा छान, म्हणजे चांगल्या कामासाठी निघालेल्या व्यक्तीला दही साखर देतात, छान छान. पण मगाशी जेव्हा काव्या बाहेर निघाल्या होत्या तेव्हा त्यांना नाही दिलं तू दही साखर. निघाल्या होत्या तेव्हा फक्त त्यांना टोमणेच पडले, म्हणजे टोमणेच ऐकून दिले ना तू. छान आशीर्वाद काव्याला दिले असते तर तिचाही दिवस छानच गेला असता ना आत्या. पार्थने वसू आत्याला बरोबर बोललेलं असतं की मुलीसाठी एक न्याय आणि सुनेसाठी वेगळा न्याय, असा का बरं? मगाशी काव्या निघाली तर तू एवढी तिच्यावर चिडली, परंतु स्वतःची मुलगी निघाली तर सगळं काही एकदम आनंदाने करतीये. तेव्हा आता वसू आत्या पूर्ण रागाने पार्थकडे बघत असते. तर इकडे आता
काव्याही एका लॉयरला भेटायला आलेली असते. ते तिला भेटतातही. तेव्हा आता काव्या त्यांना सांगत असते की तुम्हाला अनिशाने माझ्या केसबद्दल काही सांगितलं का? तेव्हा आता ते लॉयर म्हणत असतात की नाही, मी डायरेक्टली क्लायंटसोबतच बोलतो, कारण बरेचशा तुमच्या वयाच्या मुली माझ्याकडे फक्त एकच कारणासाठी येतात, ते म्हणजे आम्हाला या लग्नातून मुक्त करा. तेव्हा काव्याचंही रिझन हेच असतं. तेव्हा काव्या म्हणते की हो सर, एकदम बरोबर आहे, परंतु माझी केस एवढी साधी सरळ नाही आहे. आता ते लॉयर विचारत असतात काव्याला की मला सांगा, तुमच्या आईवडिलांनी तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं? काव्या आता म्हणते की नाही. तेव्हा ते लॉयर म्हणतात की म्हणजे लग्न लावून देण्याआधी त्यांनी तुमची परमिशन नाही घेतली का? ते लॉयर विचारत असतात की तुम्ही ह्या लग्नात खुश आहात, आनंदी आहात का? तेव्हा आता काव्याला रडायला येत असतं. खरं तर काव्या म्हणत असते, हो सर, जर मी माझ्या लग्नामध्ये खुश असते, आनंदी असते, तर मी इथे आलेच नसते ना. इकडे आता वसू आत्याला पार्थ बोललेला असतो, तर पार्थची बाजू मानिनी सुद्धा घेते आणि म्हणते की हो ना पार्थ, तू अगदी बरोबर बोललायस बरं का. जर सुद्धा दही साखर दिलं असतं तर तिचाही दिवस छान गेला असता ना. आता मी उद्या एक कामच करते, उद्या ती पुन्हा बाहेर निघाली का तिला मस्त दही साखर देईल, म्हणजे तिला छान आशीर्वादही मिळेल, साखरही देईल, आणि फक्त दही साखरच नाही तर मस्त प्रोत्साहनही देऊ आपण तिला. इकडे काव्या मात्र वेगळ्याच कामासाठी बाहेर पडलेली असते. घरातल्यांना वाटत असतं की ती अभ्यासासाठी जातीये, UPSCच्या एक्झामच्या तयारीसाठी जातीये, परंतु तसं काहीच नसतं. ती तर लॉयरकडे आलेली असते. आता ती त्या लॉयरसोबत बोलत असते. काव्या त्यांना सांगत असते की ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं तो आता आपल्या बहिणीचा नवरा, आणि ज्याच्यासोबत बहिणीचं लग्न होणार असतं त्याची आता आपण बायको. ज्या घरात आपल्याला माळ घालावी लागते, ज्या घरात आपण माप ओलांडून जाण्याची स्वप्न बघितलेली असतात, त्याच घरात आपण माप ओलांडून जातो. परंतु ज्याचं नाव आपल्याला आपल्या उखाण्यात घ्यायचं असतं त्याचं नाव बहिणीच्या उखाण्यात ऐकावं लागतं. आपल्याला आता सगळ्या लग्नाच्या आठवणी आठवत असतात. सगळे घडलेले अंग आता काव्याला आठवत असतात आणि तिला फार वाईट वाटत असतं. काव्या पुढे सांगत असते की ज्याने आपल्याला घास भरवावा तो आता आपल्या बहिणीला घास भरवत असतो. आणि लग्नाआधी आपल्याला 65 गिफ्ट्स एका दिवशी दिलेले असतात, तोच आता आपल्या बहिणीला गजरे देताना दिसतो. आपल्याला आपलं प्रेम विसरता येत नाही, परंतु आपलं प्रेम आपल्याला विसरत असतं. असंच घडलेलं असतं का डिवोर्स घेणाऱ्या येणाऱ्या सगळ्या व्यक्तींचं? आता तिचं सगळं काही त्या लॉयरला सांगत असते. तर इकडे आता मानिनी वसू आत्याला म्हणत असते की किती मोठी परीक्षा देणारे काव्या, UPSCची परीक्षा देणारे, त्यामुळे घरात आपण किती छान वातावरण ठेवलं पाहिजे ना, एकदम आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण. त्यामुळे तिचा अभ्यासही छान होईल आणि तिचं मनही छान रमेल. आणि आता पुढे येते आणि आता ती स्वतःच्या हाताने रम्याला पुन्हा दही साखर खाऊ घालते. मानिनी आता आनंदानेच रम्यालाही दही साखर देते आणि पार्थला पण दही साखर देते. सो आत्याला दाखवत असते की अशा प्रमाणे जर आपण आपल्या मुलांशी वागलो तर त्यांची कामही छान होतील. तर आता दही साखर घेऊन रम्या आणि पार्थ दोघेही ऑफिसला निघालेले असतात. तर इकडे आता लॉयरने काव्याची सगळी काही स्टोरी ऐकून घेतलेली असते आणि त्यांनाही खरं तर वाईट वाटलेलं असतं. काव्या रडायला लागलेली असते. तेव्हा आता ते तिला पाणी देतात. तेव्हा आता काव्या म्हणते की ऐकली का गत माझी, ज्याच्यावर माझं प्रेम होतं आता तो म्हणतोय की आता मी काही नाही करू शकत, कारण लग्न झालंय. आता ज्याच्यासोबत माझं आता लग्न झालंय तो म्हणतोय की जे काही आहे ते आता हेच आहे, आता मी इथून पुढे फक्त तुझाच विचार करणार. काव्या पुढे सांगत असते की सर, माझं ज्या व्यक्तीसोबत लग्न झालंय त्यांची काहीच चूक नाही आहे खरं तर ह्या सगळ्यात. खूप चांगला आहे, परंतु ज्याच्यावर माझं प्रेम होतं तो खूप वाईट वागतोय सर. इतकं वाईट वागतोय की जर मी त्याच्या समोर उभी असेल तर माझ्याकडे तो बघतही नाही. परंतु ज्यांच्यासोबत माझं लग्न झालंय जर त्याला मी त्याच्या डोळ्यासमोर दिसले नाही तर त्यांना माझी काळजी वाटते. आता काव्या तिचं मन मोकळं करत असते, सांगत असते की परंतु मला नकोय हे सगळं. माझ्यासोबत खूप छान वागतात परंतु माझं प्रेम नाहीये त्यांच्यावरती. लॉयरने आता काव्याची सगळी सिच्युएशन ऐकून घेतलेली असते आणि सगळं काही त्यांना खरं खरं सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत आता लॉयर
आता लॉयर काव्याला असं सजेशन देतात की तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे तर तुम्ही आता एकच कारण दाखवू शकतात की तुमचा जो नवरा आहे ज्याच्यासोबत तुमचं लग्न झालंय तो तुम्हाला शारीरिकरित्या खुश ठेवू शकत नाही, तुम्हाला मूल देऊ शकत नाही, तो तुमची फसवणूक करतोय. लॉयरचं हे सजेशन ऐकून काव्या तर मात्र पूर्णपणे थक्क झालेली असते. काव्याला आता पूर्णपणे धक्का बसलेला असतो की एवढा मोठा आरोप मी कसा काय पार्थवरती करू शकते. इकडे आता घरी नंदिनीला आनंद निवाससाठी काही पैसे हवे असतात, त्यामुळे जीवा आता तिला चेक देत असतो. काव्याने पण ही गोष्ट बघितलेली असते, त्यामुळे आता काव्या नंतर जीवाला म्हणत असते की छान चाललंय रे तुझं, सोबत खूप छान वागतोस तू, अगदी खूप मोठा चेक दिला तू तिला आत्ता. जीवा तू आधी ना फक्त मोठ्या मोठ्या बाता मारायचास. मला काय म्हणायचा की माझ्या आयुष्यात जर दुसरं कोणी आलं तर पूर्ण जग जाणून टाकेल. आता काय झालं रे, आता बघ ना माझ्या आयुष्यात दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे, सगळं बघून तुला त्रास होत नाहीये का. वा काव्याला म्हणत असतो की काव्या अगं जरा शांत हो, हळू बोल. काव्या मात्र पूर्णपणे चिडलेली असते आणि आता ती जीवाला सांगते की मी आज लॉयरकडे गेली होती डिवोर्सची केस घेऊन, आता मला डिवोर्स हवाय. काव्याने आता पहिल्यांदाच जीवाला ही गोष्ट स्पष्टपणे सांगून दिलेली असते की मी घटस्फोट घेणार आहे, मला वेगळं व्हायचंय. यावरती आता जीवा पूर्णपणे शॉक झालेला असतो की काव्याने डिवोर्सची सुद्धा तयारी करून ठेवली. काव्या आता काही ऐकणार नाही ही गोष्ट आता जीवाला कळलेली असते. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.